खऱ्या अर्थानं पहिलं विद्रोही साहित्य संमेलन 800 वर्षांपूर्वी चंद्रभागेच्या वाळवंटात झालं. संत नामदेवांनी ती योजना आखली होती. आजच्या भाषेत आपण त्याला नाव देऊया ऑपरेशन समता. उच्च नीचची ती सगळी बंधनं झुगारून दिली होती त्यांनी. पुष्यमित्र शृंगापासून जी मनुस्मृती आली आणि किती मुघल आक्रमण झाले तरी वैदिक संस्कृतीचं वर्चस्व होतं. मग नामदेवांनी ही योजना आखली. ज्ञानोबांबरोबर बसले, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला व्यवस्थित आणि अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. समाजातल्या सगळ्या स्तरातले प्रतिभावान लोक हेरले, जे उत्तमोत्तम साहित्य कृती निर्माण करतील, अभंग निर्माण करतील आणि समाज जागृती करतील, बहुजनांना जागं करतील. आणि पहिलं साहित्य संमेलन त्या वाळवंटात घडलं आणि वारकरी संप्रदायाची तात्विक मुहूर्तमेढ रचली गेली. या संमेलनानं माणसाला माणसात आणलं. चोखा महाराला अख्ख्या फॅमिलीचं इन्व्हिटेशन होतं. प्रतिभावान फॅमिली होती. चोखा महार, सोनाबाई, निर्मला, बंका त्यांचा मेवणा, सेना नावी होता, तोरा कुंभार, तावता माळी, नरहरी सोनार, जगन्मित्र नागा, परिसा भागवत, पंजाबहून जालन सुतार आला होता. असा सगळा मेळा जमला. पहिला कीर्तनाचा मान मिळाला संत जनाबाईंना. बघा, शूद्र आधीच, त्यात स्त्री, एवढा मोठा विद्रोह होता. जनाबाईंनी ठणकावलं, भक्तीसाठी याती नाही तयासी सोयी. विठोबाची भक्ती करायला कुठली याती म्हणजे जात बीत काय नसतं, त्याची सोयच नाही धर्मात. रोहिदास तो चांभार, त्याचा करी कारभार. रोहिदास चांभार आहे, तो त्याचा व्यवसाय आहे, ती जात नाही. जो का भक्त यातीहीन, देव करी त्याचा मान. जाती अंगाचं त्यावेळी विधान केलं होतं संत जनाबाईंनी. यातली एक गंमत बघा, आपण ज्यावेळी विद्रोह म्हणतो किंवा बंड म्हणतो, संतांनी किती डेलिकेट काम केलं. आता काय झालं की हजारो वर्ष वैदिक संस्कृती आपल्या बहुजनांच्या मना, मेंदूत, श्वासात, रक्तात भिनली होती. त्यांनी काय केलं की त्या गोष्टींना धक्का न लावता एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेकांचे काम नाही. आता आपण परिवर्तनाचे काय हे बघितलं पाहिजे की आपल्याला नक्की करायचं काय. आपण जर नास्तिक आहे म्हणून देव नाही म्हटलं तर कुणी तुमच्या मागे येणार नाही, कारण त्यांच्या मनात वर्षानुवर्षे त्यांचा तो आधाराचा भाग आहे. देव आपला देवाला विरोध आहे का शोषणाला विरोध आहे, हे पहिल्यांदा काम संतांनी केलं. त्यांनी काय केलं, जाती भेदाच्या भिंतीच पाडून टाकल्या आणि मग चोखा महाराज म्हटला, त्यांना पण ठणकावलं. उस डोंगापरी रसन हे डोंगा काय बोललासी वरली राहिला, चोखा डोंगापरी भाव तो हे डोंगा काय बोलला सी वरली रंगा.